प्रेमात आणि युद्धात सारं काही माप असतं असं म्हणतात. अनेकदा प्रेमयुगल एकमेकांसाठी काहीही करण्यासाठी तयार असतात. मात्र हेच प्रेम प्रकरण संपुष्टात आल्यानंतर नेमकं कसं व्यक्त व्हावं हे अनेकांना कळत नाही. यामधूनच अनेकदा सुडाची भावना निर्माण होते आणि या भावनेतूनच आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराला किंवा प्रेयसीला त्रास देण्याचे प्रकार घडतात. मुंबईमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी हा केवळ 20 वर्षांचा असून पीडिता 16 वर्षांची आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ब्रेकअप झाल्याच्या रागातून या तरुणाने आपल्या अल्पवयीन प्रेयसीच्या नावाने बनावट स्नॅपचॅट अकाउंट सुरू केलं. या अकाउंटवरून त्याने तिचा अश्लील व्हिडिओ अपलोड केला. सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर लेखी तक्रारीच्या आधारे 20 वर्षीय आरोपीला समतानगर पोलिसांनी अटक केली आहे. पीडितीचे कपडे आणि हेअरस्टाईलवरून आरोपी नेहमीच तिच्याबरोबर वाद घालायचा. केवळ वादच नाही तर आपल्या प्रेयसीच्या कपड्यांची निवड आणि हेअरस्टाईलवरून झालेल्या भांडणांमधून अनेकदा या तरुणाने तिला मारहाणही केली. या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून 16 वर्षीय तरुणीने या तरुणाबरोबरचे सगळे संबंध तोडून टाकण्याचा निर्णय घेतला. आपण यापुढे आपलं नातं टिकवण्यात अर्थ नसून वेगळे होऊयात असं या मुलीने तरुणाला कळवलं. तिने या तरुणाबरोबर ब्रेकअप करत असल्याचं सांगत त्याच्याशी बोलणं बंद केलं. पीडित तरुणी सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तिने केलेल्या तक्रारीनुसार आरोपीबरोबर पूर्वप्रेम संबंध होते. मात्र माझा प्रियकर अनेकदा माझे कपडे आणि हेअरस्टाईलवरून नेहमी आक्षेप घ्यायचा. त्याने मला मारहाणी केली होती. त्यामुळे मी त्याच्याबरोबर ब्रेकअप केल्याचं या पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे. ब्रेकअप करून वेगळं होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आरोपीने आपल्याला धमकावल्याचंही तरुणीने पोलिसांना दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटलंय. आता प्रेयसी आपल्याला सोडून जाणार म्हणून सूड उगवण्याच्या उद्देशानं या तरुणाने स्नॅपचॅटवरून अनेक व्यक्तींना तिच्या खोट्या प्रोफाईलवरून तिचा अश्लील व्हिडिओ पाठवला. मात्र अचानक प्रेयसी सोडून गेल्याने संतापलेल्या या तरुणीने मुलीला धडा शिकवण्याच्या उद्देशाने तिची बदनामी करण्याचा कट रचला. या आरोपीविरोधात पोलिसांनी विनयभंगाबरोबरच पीडिता अल्पवयीन असल्याने बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण करणारा कायदा म्हणजेच पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. तसेच सदर गुन्हा डिजिटल माध्यमातून घडल्याने पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.